तिकडे उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे हे महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। कारण उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी फडणवीसांची काल भेट घेतली। फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानी दोघांची भेट झाली आहे आणि जवळपास अर्धा तास चर्चा सुद्धा झाली आहे। अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, या भेटीमध्ये काय चर्चा झाल्याचं कळतंय? नक्कीच नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि जी राजकीय वर्तुळात चर्चा आहे की या दोन्ही नेत्यांच्या भेटीमध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघात राजू पारवे महायुतीचे उमेदवार असणार का याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। कारण की गेल्या काही दिवसात राजकीय वर्तुळात चर्चा आहे की राजू पारवे हे महायुतीच्या वाटेवर आहे आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ते इच्छुक आहे। त्याच पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे। फक्त प्रतीक्षा आहे की हा मतदारसंघ नेमका भाजपला सुटतो, कारण की भाजप आग्रही आहे त्या मतदारसंघासाठी की शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जातो। या सगळ्या पार्श्वभूमीवर कालची ही भेट अत्यंत महत्त्वाची। रात्री उशिरा ते देवेंद्र फडणवीस यांच्या त्रिकोणी पार्क येथील निवासस्थानी गेले। जवळपास 30 मिनिटं या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे। परंतु आज सकाळी जेव्हा मी राजू पारवे यांना फोन करून विचारलं तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की मतदारसंघातील काही कामाबाबत मी देवेंद्र फडणवीस यांना भेटलो असं ते म्हणत आहे, असा दावा ते करत आहे। परंतु यामागे ते महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा ही लपून राहत नाही, कारण की रामटेक लोकसभा मतदारसंघात जे विद्यमान खासदार आहे कृपाल तुमाने, तो उमेदवार बदलला जावा असा भाजपचा आग्रह आहे। पहिली त्यांची मागणी आहे की तो मतदारसंघ भाजपला मिळावा। दुसरा आग्रह आहे की किमान उमेदवार बदलला जावा आणि त्या पार्श्वभूमीवर नवीन उमेदवाराचा शोध म्हणून राजू पारवे यांच्या भेटीकडे बघितलं जातं। राजू पारवे यांनी फडणवीसांची भेट घेतली त्याकडे बघितलं जातंय। हो, अधिक जाणून घेत राहू गजानन, धन्यवाद।